नमस्कार, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला रोजच्या जेवणासाठी किंवा घरी मोठा कार्यक्रम असेल तर त्यासाठी लसूण हा भरपूर लागतो। तसेच कोकणामध्ये वाटण हे तयार केलं जातं तर वाटणामध्ये सुद्धा लसूण हा जास्त लागतो। तर त्यासाठी अर्धा ते 1 किलो लसूण झटपट कसा सोलता येईल, 5 मिनिटांमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये लसूण कसं सोलता येईल ते आज आपण पाहणार आहोत। अगदी साधी आणि सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला सुरुवात करायची आहे। तर इथे पाव किलोभर लसूण घेतला आहे आणि एक चहाची गालण घेतलेली आहे। तर चहाची गालण इथे मी स्टीलची घेतली आहे। तर ह्या चहाच्या गालणीनेच आपल्याला लसूण सोलायचा आहे। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर इथे आपल्याला लसूणची गड्ड्या घेतलेल्या आहेत। तर लसूणच्या गड्ड्या व्यवस्थित आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे तुम्ही पाहताय अशा सर्व ह्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या। तर ही ट्रिक एकदा नक्की तुम्ही करून पहा आणि सर्व महिलांनी हा व्हिडिओ नक्की पहा। अगदी झटपट तयार होतात, झटपट आपल्या ह्या लसूण सोलल्या जातात। तर इथे मी अशा पद्धतीने सर्व लसूणच्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या करून घेते। तर जेवणामध्ये हा लसूण लागतोच आणि तो सोलून झटपट असं होत नाही, कारण हाताला आपल्या नखांना लागतं। त्यामुळे हा लसूण झटपट आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये कसा सोलता येईल ते आज आपण पाहणार आहोत। तर इथे सर्व पाकळ्या मोकळ्या करून घेतल्यात, एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत आणि आपल्याला या पाकळ्या एका पिशवीमध्ये भरायच्या आहेत। तर इथे मी सुती कापडाची पिशवी घेतली आणि त्यामध्ये सर्व पाकळ्या लसूणच्या भरून घेतल्यात। तर लसूणच्या पाकळ्या भरून घेतल्यानंतर अशा पद्धतीने वरून चाळणीने व्यवस्थित असं मारून घ्यायचं। हलक्या हाताने मारून घेतलंय मी। तर असं 1 मिनिटभर करून घ्यायचं आणि इथे पाहताय हातानेच थोडंसं अशा वरून मारून घ्यायचं आहे, किंवा हाताने अशा पद्धतीने लसूण चुरून घ्यायची, जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। आणि जेव्हा हाताने आपण करतो ना तेव्हा त्यातले जे लसणीचे जे पुढचे टोक असते ते मोकळे होते आणि जेव्हा आपण चाळणीने करतो, गाळणीने करतो तेव्हा सुद्धा ते मोकळे होते। तर इथे 1 मिनिटानंतर प्लेटमध्ये ही लसूण काढून घेतले आणि इथे पाहताय तुम्ही पूर्ण लसूण अशी आहे ना की थोडी थोडी मोकळी झालेली आहे। तर इथे पाहताय जे टोकाचा जो भाग आहे त्यातला जो पापुर्दा आहे तो पटकन असा निघला जातोय। तर यातल्या काही लसूण आहे त्या अशा पद्धतीने शोधून घ्यायच्या आणि त्याचे जे वरचं आवरण आहे ते काढून घ्यायचं। तर अशा पद्धतीने लसूण एकदा नक्की तुम्ही सोलून पहा, खरंच पटपट होतात, जास्त वेळ लागत नाही। नाहीतर आपण जेव्हा लसूण सोलायला घेतो तेव्हा सुरीने जरी सोलायचं म्हटलं तरी सुद्धा हाताला लागलं जातं, नखांमध्ये जे लसणीचे कण आहेत ते सुद्धा भरले जातात, त्याच्यामुळे नखे सुद्धा दुखतात। तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा लसूण सोलाल ना तेव्हा 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली अर्धा ते 1 किलो लसूण सोलली जाते। अगदी झटपट आपली ही लसूण सोलली जाते, जास्त वेळ अजिबात लागत नाही ही लसूण सोलण्यासाठी। तर इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने लसूण ही इथे मी सोलून घेते। खरंच तुम्हाला माझी रेसिपी म्हणजे हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर खरंच एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे पाहताय तुम्ही जे राहिलेले लसूण आहेत ते सुद्धा इथे मी सर्व सोलून घेतलेत आणि
जेवढे सुटले तेवढे सोलून घेतलेले आहेत आणि यातले काही लसूण थोडेसेच बाकी राहिलेले आहेत ते परतला मी सुती कापडाच्या पिशवीमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचे आणि वरून पिशवीचं तोंड बंद करून घ्यायचं. हातानेच अशा पद्धतीने बंद करून घेते आणि परत गाळणीने अशा पद्धतीने वरून मारून घ्यायचं. तर व्यवस्थित असं मारून घेतलं ना की त्या लसणीचे जे टोक आहेत ते निघल्या जातात आपणच. आणि खरंच ही भन्नाट ट्रिक आहे. एकदा नक्की तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि चाळणीने मारून घेतल्यानंतर हातानेच अशा पद्धतीने थोडंसं चुरून घ्यायचं वरून, म्हणजे ते पटकन असं टोक निघलं जातं त्याचं आणि साल आपोआप निघल्या जाते. तर हे सुद्धा मी अर्धा सेकंदच करून घेतलेलं आहे. अर्ध्या सेकंदानंतर पिशवीतून सर्व लसूण काढून घ्यायची. आणि एक म्हणजे अशा पद्धतीने पिशवीमध्ये जेव्हा आपण ही लसूण सोलून घेतो ना तेव्हा बाहेर अजिबात कचरा होत नाही लसूणचा. अशा पद्धतीने लसूण सोलल्यावर तर सर्व लसूण इथे मी काढून घेतले प्लेटमध्ये आणि ती सुद्धा अशा पद्धतीने सोलून घ्यायची. अगदी झटपट ही लसूण आपली सुटल्या जाते. जास्त वेळ अजिबात लागत नाही. एवढे मी 100% सांगते. अर्धा ते 1 किलो लसूण तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये झटपट सोडून मोकळे व्हाल. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर इथे मी सर्व लसूण अशा पद्धतीने जे राहिलेले आहे तो सुद्धा लसूण सोलून घेते. तर इथे मी पटपट असं व्हिडिओमध्ये दाखवते कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यासाठी. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही लसूण सोलून फ्रीजमध्ये तुम्ही हा ठेवू शकता. 8 दिवस हा लसूण आरामात टिकतो फ्रीजमध्ये. तर तुम्हाला झटपट अशी लसूणची चटणी वगैरे बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लसूण एकदा नक्की सोलून पहा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे आपला लसूण सर्व सोलून झालेला आहे. अगदी 2 ते 2.5 मिनिटांमध्ये आपला हा लसूण झटपट असा सोलून झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुवाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.